Hello, my friend. Hello. उपस्थित सर्व मान्यवर व रसिक मंडळींनो नमस्कार. मी सौ विद्या बनाकर, अंकुर साहित्य संघ अकोलातर्फे अभिवाचन या अभिनव स्पर्धेमध्ये आदरणीय मधु जाधव सर व आदरणीय अरविंद बोंडे सर यांच्या प्रेरणेने माझा पहिला प्रयत्न लेखक साहित्यिक नरेंद्र इंगळे लिखित सादर करत आहे गुल्हेरचं अभिवाचन. आजच्या गतिमान आधुनिक आणि रोज नवीन आव्हान घेऊन येणाऱ्या युगामध्ये सामान्य माणसाची जी कोंडी होते अनेक विषयांना घेऊन अनेक प्रश्नांना, मग ती शेतकरी व्यथा असो, महागाई असो की नोटाबंदी असो, तर अशा विषयावर प्रकाश टाकणारा गुल्हेरचं अभिवाचन आपल्यासमोर मी सादर करत आहे. मी व माझी चमू 4 पात्र आहेत. मी सौ विद्या बनाकर, जनाब बाबूराव अमोल गोंजवर, पोमे परिमल बनाकर, संजय विशाल गाडे. गुल्हेर. नमस्कार. कुठे चालली वा? हळदी कुकाले. कुठे? 4-5 घरी जायला लागते. जाय. काय नसून जाऊ? एक धड साडी नाही बोले. 15 साड्या वाजता येतो इथे. त्या साऱ्या पुऱ्या जुन्या झाल्या. कमलाले तिचा नवरा दर 30-11 साडी घेते. यंदाही घेतली 3000ची. त्याने पगार आहे. आपली तूर आल्याशिवाय कुठून पैसा येईल? तुमचं सदैव गणन असते. साऱ्या बाया नटून थटून नव्या साड्या नेसून हळदी कुकाले येतात आणि मी जुन्या साडीवर जाऊ काय? हे पिवळी नेसणं. ते पाहिली जाणार मुलीना. मुलीनं पाहिली अशी, बाकीच्या बायाने पाहिली काय? समजा पाहिली असेल तर नेसून काय? बाया रोजची साडी बदलतात. तुले बिल साड्या आहेत. त्या 5-5 वर्षाला जुन्या आहेत. मग काय होते? मी 10 वर्षापासून एकच जुनी गाडी वापरून आलो. मला दिवाळीला साडी घेतली ना तुम्ही. काय लहान लेकरावानी भांडून राहिली व? भांडण केल्याशिवाय मला साडी भेटत नाही. काही माणसं साडीचा मनाच लागत नाही. सण आला की बायकोला साडी घेतात. त्या पुष्पाच्या नवऱ्यानं नागपंचमीला साडी घेतली होती. हो बरोबर केलं त्यानं. नागिनले नागपंचमीला साडी घेऊन गेलं काय? लोकांचं सांगू नको मला. दुसऱ्याची बरोबर होते का आपल्याकडून? जागा पाहून चादर पसरा लागते. बरं मग काही घेता मला साडी. तुरीवर घे, पण यंदा तुरीला भाव नाही सांगितला. अंबानीच्या बायकोला 50 लाखाची साडी घेते पण माझ्यासारख्या कास्तकार 1000ची साडी घरी मला उपयोग करते. तरी म्हणतात अच्छे दिन आएंगे. ते सारखा मेरा नाम मुंगी ठेवून राहिला कास्तकाराले. समजलं मला. बरं जाऊ दे. झाला का पगार? 8 तारखेला झाला. 2000 दे ना मला. काय? माझ्या बहिणीच्या जेठाणीच्या चुलत सासूच्या पोरीले पोरगी झाली. बापा बापा, इतक्या दूरच्या सोयऱ्याला पाहिजे करावं लागते काय? माझ्या ओळखीचे आहे ते. ओळखीच्या साऱ्याच असतात. आपण जवळच्या लोकांना हरी करतो, आनंद देतो. गणपतात सारे ओळखीचे असतात म्हणून साऱ्याला हरी करतो काय? ते आलती ना आपल्या घरी. मग काय झालं? तिथे 4 वर्षानं पोरगी झाली. 4 वर्षानं हो का 12 वर्षानं हो? तू अशा दूरच्या सोयऱ्याला पाहिजे करशील तर माझ्या डोक्यावर केस ठेवशील काय? ते हमेशा मला फोन करते ना. पुन्हा कोण सारेच करतात. मावस बहिणीच्या जेठानीच्या चुलत सासूची पोरगी म्हणजे लय दूरचं नातं आहे. आता बंद करा हे. जुन्या काळात सोनं स्वस्त होतं. या महागाईत 1 ग्रॅमची अंगठी 3000ची होते. मग ते आमचीच करतो. काय दाबूनची गोळी घेऊन राहिली? काम ना राम तुम्हाला डोक्याला टेन्शन घेऊन राहिली. अर्ध्या ग्रॅमची अंगठी करा
तिला साडी घ्या, पोरीला झवले टोपी घ्या आणि भांडे भाडं आलं म्हणजे गेला म्हणून 3-4 हजारांना कट्ट्यात. इतक्या दूरच्या सोयऱ्याला बायकीला असते काय? सकाळी तू म्हणशील की करीना कपूरच्या पोराला बायकीला करायला लागते. काही डोक्याचा वापर करत आहे. अरे पोहे होय का? कोणाची होय रे गाडी? मास्तरनं 4 चाकी घेतली. मास्तरची काय बोल आहे बाबा? 2-2 पगार आहे. विहार बाबू एखादी 4 चाकी. 4 चाकी घ्यायला काहीच नेट लागत नाही. पण आपल्या गावचे रस्ते खराब आहेत ना, पातच गाडी पंक्चर होते. नाहीतर मी 4 चाकी एका दिवसात घेतो. रस्ते बघा कसे पुढे काही होतील. काही होतील. कुणी लोड घेत नाही. फक्त लीडर मतापुरते गावात येतात. माहित लई इच्छा गाडी घ्यायची. मग आपल्याला चालवता येत नाही ना. नाहीतर गाडी एका दिवसात. ट्रेनिंग घ्या. मग कोण कुटाणा करी महिनाभर अपडाऊन करायला लागते. बरं इकून तिकून ट्रेनिंग घेतलं आणि समजा गाडी घेतली तरी वांदाच आहे ना. मग काय सांगा? आपण किती वेळ चांगली गाडी चालवली तरी समोरचा ठोस देते. माहित ना काय किती घटना होऊन राहिल्या. आपली गलती नसली तरी समोरचा येऊन धडकते आणि मला ऍक्सिडेंटचा लय वेळ लागते. त्यासाठी मी मागं पुढे करून राहिलो. नाही तर गाडी एका दिवसात पद्धतशीर चालवली तर काहीच होत नाही. अरे आपण किती पद्धतशीर चालवली पण समोरचा दारू पेला असला तर काय करा? तो सरकी अंगावरच आणते. एक खेप माझ्या सायकलले गाडीवाल्याने टोच मारली होती. कशी? मी इकून साईडनं चाललो आणि तो सायकल रॉंग साईडनं आला आणि मला दिली धडक. उलट धडक दिल्यावर मायावरच गरम झाला. काहू ना? तुला एवढी मोठी गाडी दिसली नाही का म्हणे? दारू पेला होता. काय करसान अशा माणसाचं? दारूवाल्याच्या तोंडतोंडी लागायला पुरत नाही. तुला खोटं वाटीन. मी यंदा दिवाळीलाच गाडी घेत होतो पण असे वांदे आहे. काय करता? सायकल पुरली. कुठे गेलती होते ने? आपल्या गावच्या बाया काशीला गेले, त्याने सार करायला गेलती. असं काय? तुम्ही तर मला कुठेच नेत ना. थंडीत कुठे जातं? काशीलाच थंडी असते. ज्या बाया गेल्या ना त्या पस्तावून राहिल्या. कायची थंडी सुटारून शाळा घेतली का कायची थंडी असते? गेले होतात इतक्या दूर. 2 दिवस गाडीत बसा लागते. तम पाय सुचतात. तुम्ही गेलते का? मी कायले जाऊ गेले कराले? जे गेले ते सांगतात. रस्त्यानं खाय प्यायचे गेले होतात. हॉटेल नाही का रस्त्यानं खायला? हॉटेलचा खाना काय धड राहते. तिकडे जवसाचं तेल वापरतात. ते मळमळ लागते. तिकडे रोडग्यासारखे बापले भेटतात. उलसात धड लागत नाही बापला. घर सोडून माहिती भूकच होत नाही. त्या बाया लक्झरीत गेल्या. स्वयंपाकाचे सामान बी सोबत नेलं. सामान नेलं तरी एकच जाव खायला भेटते ना. रात्री झोपाचे गेले होतात. धर्मशाळा नसते का? धर्मशाळा मोजक्याच जागी राहते. त्याच्यात झोपायला जागा नसते. लाजवर राहता येत नाही. लॉजवर भाडं पुरते काय? एका रूमचं 7-800 घेतात. तिकडे खाना धडाचा नसते. अंग धुवायला गरम पाणी नसते. नदीत थंड पाण्याने अंग धुवावं लागते. शिवाय माणूस बिमारच पडते. तुम्हाला काही इंटरेस्ट नाही फिरायचा. फक्त घरी झिलप्या काढत राहता. मला जवळपास फिरायचा इंटरेस्ट आहे. आता येते बुवाची जत्रा आहे. मस्त डबे घेऊन जेवायला जाऊ. जत्रा करून येऊ. खायला जावं लागते काशीले. जाऊ दे. आम धुवून घ्या. धुतो. काही धुता पासल्या पाय. जरावर बसू देऊ ना. 9 वाजले. तुम्हाला ड्युटीवर ना जायला लागत काय? ड्युटी म्हणायची आहे मी. काय करता घरी राहून? माणसानं पायटून अंग धुतलं पाहिजे. पाहिले तर तरी राहते अंगात. मी असं करून अंग धुतलं. लेकराचे अंग धुतले. तुला थंडीत अंग धुवायची सवय आहे. थंडी कायची? 9 वाजून राहिले ना. वाजू दे. मी डबल पाणी तपणार नाही. इंधन वाया जाते सारं. काय लावले हो गणभर? माणूस जरावर उन्हात बसला की तुला लय डाळ आहे. काय करता आता बसून? गमते मला उन्हात. दाढी राहिली आणि बसले काय उन्हात. गाडी करतो बघता. साऱ्या गावात तुम्हाला थंडी वाजून राहिली का? मी 5 वाजता उठली झाकटीत. अंगात सुट्या नाही तरी सडा टाकला. तुम्हाला ते सुट्या आणता येत नाही बायकोसाठी. सुटर काय पाहिजे तुले? काऊन ना पाहिजे? मी काय लोखंडाचे खाव काय? तुझ्या अंगावर मांस आहे आणि माझ्या अंगावर हड्डे आहे म्हणून मला जास्त थंडी वाजते. हे पालिकाम्या गोष्टी करू नका. पाणी थंड झालं मी डबल पाणी तपणार नाही. बसू दे जरावर उन्हात. आता हे गरम पाण्याची बकेट तुमच्या पुढे आणून ठेवली. उन्हात सांग दुआ नाही तर रात कयकले. डबल मला सांगू नका. अहो
मला ना 500च्या 2 नोटा सापडल्या. कुठे सापडल्या? मडक्यात ठेवल्या होत्या उन्हाळ्यात. तरी तुले मी किती दिवसाचं सांगून राहिलो की 1500च्या नोटा लपून ठेवू नको. घरी नोटा ठेवल्या की त्याचे पैसे भेटतात काय? बँकेत भरल्या तरच भेटतील. पण हुसकूनच राहिली होती डब्यात. गटोळ्यात पाय. तू कुठे नोटा ठेवली याचं काही सांगता येत नाही. सापडली एक 500ची. कुठे होती? जवारीच्या पोटीत. सांगा, ज्वारीच्या पोटीत कोणी नोटा ठेवते काय? बरं झालं दैनात गेली नाही. अधिक म्या बाजाराची कुठेतरी ठेवलाय. कुठे? तेच तर ध्यान नाही. पुन्हा देते तुले? भाऊबीजले गणेश आलता होता काय माझा भाऊ, त्यानं हो आहे टाकली. पाय लवकर, पाय लवकर. घरातच आहे कुठेतरी. या 500च्या नोटा कोण देते तुले? मला चोरस होते. तुझ्या पैसे कुठून येती? ते चोरल्या होत्या माझ्या खिशातल्या. मी काय ते चोरू? काही बोलता तुम्ही? बरं पाय, 1000ची नोट झांबव अगोदर. कुठे ठेवली तेच तर याच नाही येऊन राहिलं. अलमारीत पाय, पेटीत पाय. साऱ्या पेट्या हुसकल्या. एखाद्या कपड्यात घातली का काय? हे सापडली. कुठे होती? साडीत घालून ठेवली होती. झाली तुझी. अधिक नोटा लपून ठेवल्या काय कुठे? अधिक 1000ची नोट हाय, पण ते कुठे ठेवली यातच नाही येऊन राहिलं मला. काय झाले पट्टे? पिक्चर पाहून आल्यापासून कुस्तीच खेळून राहिलो. कोणता पिक्चर पाहिला? दंगल. कोणासोबत गेलता? शाळा सोडून गेले 4-5 पट्टे शाळा पाडून. अंगात आली का बाबू? पिक्चर पाहून आला आणि पहिल्यांदाच घुसले त्याच्या अंगात. आल्यापासून छोट्याले भोयसून राहिला. तो बिचारा आधुसा झाला. लय हिटकावं लागेल साहेब. शाळा पडून पिक्चर पाहायला जाते. तिकडे गणितात बोंब पडून राहिली. त्याचा मास्तर भेटला होता मला. काय म्हणे? गणितात 8 पैकी 50 मार्क आहेत त्याले. 50 पैकी 8 अशी, 8 पैकी 50 म्हणतात. हो ना, तेच काहीतरी म्हणे मास्तर. मला काही समजे नाही काय म्हटलं ते. त्याचं ध्यानच नाही ना शिक्षणात. मग कायच्यात आहे? कुस्ती खेळतो म्हणजे लय मज्जा लागा साहेब. काय एका पोराशी कुस्ती खेळला आणि त्याने नानी तापटणी दिली त्यानं. साजरा झोळा लागत होता. घरावर गोटे आणते का ससरीचा? इकडे रे जायच्या. रट्टे पाहिजेत का तुले? अभ्यासात बोंब पडत नाही. 8चा वर्ग सांग. माहित नाही. 8वीत असून त्याला 8चा वर्ग ठाऊक नाही. काय दिवा लावी ना कुठं? शाळेत खिचडी खाते, घरी मस्त्या करते. काय होशील पुढे? कायले मारा डोकी करायला? पहिलवान म्हणून काय भेटते? ते आपलं काम नाही बाबू. मस्त अभ्यास करा. गणित येत नाही मला. 8 मार्क कसे भेटले मग? पुढच्या मुलाला कोण लिहलं? ट्युशन लाव गणिताची. ट्युशनचा मास्तर नाही मग त्याचे बाप्पा. राहू द्या हो. बाहेर जाईल कट्टा आहे ते. शिकला नाही तर ढोरं चालायला नाही. काही सांगून फायदा नाही अशा लेकराले. मी नाही करणार ढोरं. मी पहिलवानच होतो. अहो बाबूराव, घ्या ना एखादा नवीन मोबाईल. काय रे डब्बा घेऊन बसता? नवा काय बी जुनाच चालते मले. हे काय काम आहे पुन्हा टप्पर? मग कसा पाहिजे? जिओ घ्या 8000चा. 3 महिने इंटरनेट फुकट भेटते. आपल्याला काय काम आहे इंटरनेटचं? तुम्ही जिओ घेऊन तर पहा. वैदिले बोलसान म्हणजे त्याच्यावर गाणे दिसतात, भजन दिसतात, फुकट दिसते. ऐकू येते का स्पष्ट दिसते? नाही हो, स्पष्ट दिसते. कामाचा व्हिडिओ सेव्ह करता येते. किती काही पालटून पाहायला येते. भजनात इंटरेस्ट नाही मले. काहून? लय काय ऐकलं भजन? मग कायच्यात इंटरेस्ट आहे? आपल्याला थैथैत बिजली पाहिजे. गाणं पाहून जराबर गमलं पाहिजे. हे पहा, इंटरनेटवर जे पाहिजे ते भेटते. तुम्हाला जसे पाहिजे तसे चमचम गाणे डाउनलोड करता येतात. पण 8000 लय होतात गड्या. पोरीचं लग्न करावं तर भल्या माणसाला. मला सांग, सरकारने एवढी मोठी नोटबंदी केली, करोड रुपये बँकेत जमा केले. सरकारने जिओ मोबाईल फुकट वाटले पाहिजेत आमच्यासारख्या माणसाले. इलेक्शन आलं की फुकटच भेटते. यूपीत लोकांना मोबाईल फुकट भेटू राहिले. मोदी म्हणतात डिजिटल इंडिया झाला पाहिजे. पुढे चालून बगर इंटरनेटचा मोबाईल दिशील, ढोरं चालता चालता बी गाणं पाडता येतील. असं होत असते काय का? मग अंबानीचं काय होईल? बरं काय म्हणते पोम्या? यांना लग्न करतो. अरे कशी पाहिजे पोरगी? भास्कड पाहिजे आपल्याला. म्हणजे अशी पोरगी कुठे पाहिली तुया? त्यानं दंगल पिक्चर पाहिला हो. तेव्हापासून ढाकळ त्याच्या लक्षात दिसली. आपण पोरगी एका चापटीत पाळते तुले. आपल्याला काय लग्न झाल्यावर कुस्ती खायला लागते काय?
तिला खायला किती पाहिजे का बदाम खायला पाहिजे तिले आणू शकते ना रजिस्टर आहे त्याच्यापाशी. त्याच्या अगोदर कोणी पाहिला काय पोळी पाहिल्या पण बारीक चिरीक होत्या. हे दाखल करून सुटली तुले. तुम्हाला समजलं नाही का बाबूराव, धक्कडकरचं इम्प्रेशन पडते. रस्त्याने चालली की मात्र रस्ता सोडतात. एक दाखल करून गेला कोणाची आहे? आपली साईज आहे. मग दाखवा लवकर. तिचा फोटो झाला मोबाईलला पाहू द्या. बापरे कोणी फार चांगली कुणी यायला पाहता बरोबर माणूस दसते. पाय रे पुम्या दाखल कर भरून पाहून घे. फोटो टाकून काय करता? आमने सामने दाखवा. ही पोरी पोरगी पाहिले जाऊ. काय करते पोरगी? पोरगी बॉक्सिंग चॅम्पियन आहे. एका बुक्कीत नारे फोडते. चालतंय आपल्याला. एक के विचार कर लग्न झाल्यावर डबल ते तिचे थापड बसली तर मग बोलू नको. बाबूराव फारच मच्छर झाले तुमच्या घरात. अरे हा मच्छराचा टाइमच आहे. संध्याकाळ झाली की कचाल पडतात. का इलाज करा मच्छराचा. मच्छर कायलाच मच्छर जात नाही. अगरबत्ती लावा का धुपट करा जरावर गायब होता आणि अधिक येतात. अरे गुलाट झाली बसल्या बसल्या तोडतात बाबा. आम्ही तुझ्या घरात नळवा इलाज हा मच्छरावर. सांग ना मग कोणता. तुम्ही करसाल काय? वा वा सांग. उली उली देशी दारू फरशीवर शिपडा. त्यानं काय होते. मच्छर फरशीवर बसते, दारूले चाटते. उलची त्याच्या पोटात गेली की त्याला झिंगाट येते, मग ते सैरा करते. डोस जास्त झाला की लोयन देते, मग त्याला फळा मारा. एका फळ्यात 10-12 मच्छर मरतात. हा प्रयोग केला आपण. आपण करून पाहू. अबे दारू फरशीवर शिपल्यावर वास येणार नाही काय. आम्हाला तिचा धोका लागते. त्या वहिनीला दारूचा वास सहन होत नाही. दुसरा इलाज सांग. दुसरा इलाज आहे. कसा. साखऱ्या आणि चटणीचा भुरका मिक्स करून फरशीवर टाकून द्या. त्यानं काय होते. मच्छर साखर खायला येते आणि चटणी त्याच्या तोंडात जाते, मग त्याला तिखट लागते. त्याचा जीव पाणी पाणी करते. मग मच्छर पाण्यासाठी इकडे तिकडे पळते. सारे मच्छर हौदापाशी जातात आणि सारे मच्छर हौदापाशी गेले की त्याची मनपूर धरून हौदात पेटून देऊ. तू इलाज सांगणार करून पाहिले काय हरकत आहे. नाहीतरी दुसरा कोणता धंदा आहे का आपल्याला. कर मग येतो मी. का कुतू कुतू हसून राहिलं. पुस्तकाचा हसा येऊन राहिला. का म्हणे? पुस्तकात असं आहे की माणूस मेल्यावर त्याला स्वर्गात रंभा अप्सरा भेटतात. आणि बाईला काय भेटते. पहिले वानर भेटते. किती वाजता आणि किती वाजता. तुला मजा वाटते. मी तुला कोणतीही गोष्ट सांगत नसतो त्यासाठी. अप्सरा कोण पाहिल्या सर्गातल्या. सकाराम मोठं सांगेल का तापावर. गुडगा दारू पेते आणि रिकामी बडबड करता येते. त्याच्यावर पण विश्वास ठेवते का. तो जाऊन याला काय सांगा. तो म्हणते मी जाऊन आलो स्वप्नात. दारूचा पण दिसला असून दे. खरंच रंभा असते म्हणतात. रिकाम्या फुसाळ्या सोडू नका. होतीच लिहिलं आहे ना. काय लिहिलं. स्वर्गात गेल्यावर रंभा अप्सरा सेवा करतात. ज्यानं लय मोठं पुण्य केलं त्याची तर लय विशेष सेवा होते. पती लिहिणारा पंच आणि सांगणारा त्याच्यावर पंच. मग एवढे लोक मरतात ते कुठे जात असतील. कोणी कुठे जात नाही. फुगा फुटते आणि हवा गायब होते. तसं आहे जीवाचं. मला वाटते की मेल्यावर स्वर्ग भेटला पाहिजे. आणि काय रे. रंभा तरी भेटीन पाहायला. मला कटायले काय तुम्ही. ती तर रोजचीच आहे. जा मग स्वर्गात. पण एकट्या स्वर्गात गेल्यावर डबल वापस येता येत नाही ना. तो गावाचा लग्न मला सावळा कसा वापस झाला तसा मी वापस येईन. नाटक सिनेमातल्या साऱ्या गोष्टी खऱ्या असतात काय. स्वप्नात जगता काय. मला जा वाटते. हे काय पैसे तिकिटाल्यांचं या मग जाऊन पक्ष खाऊन राहिले ताजे. वहिनी गेल्या वाटतं भाऊ भिजले. कालच गेली. आणि मग जेवण खाना. खिचडी टाकली भाऊ. काय आता शाळेतल्या लेकरावानी खिचडी करतात. मस्त संध्याकाळी ढाब्यावर जाऊ मस्त कार्यक्रम करू. तसं जमत नाही. आणि काहून. तिनं जाता की कळक वॉर्निंग दिली की ढाब्यावर जाऊ नका. तिला थोडीच माहित होते. बाबा 4 घंट्यातून फोन करते मले. तिला वाटते नवरा ढाब्यावर गेला की रिचार्ज मारी नाकचा शोक लागून जाईल. एका दिवसानं काय होते. वहिनीचा फोन आला की घरीच थांबा ना. तिनं मायाभोवती हेर लावून ठेवले. रात्री घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नका म्हणे. तुम्ही लयच नेता राजा वहिनी बायकोले. तुला तिचा स्वभाव ठाऊक नाही. फारच तापळ आहे. तीच तो आधी धरा तिला धरू नये. तिले ठाऊक झाल्यावर आधा आपण केल्याशिवाय राहत नाही. अहो होतच नाही ना. कशावरून.
आपण जाता खेपी शेजारी सांगून ठेवू की दवाखान्यात चाललो म्हणून. बापा रे मग तुलाच खराब पोट होईल. कशी ते डॉक्टरला फोन करते, स्वतः चौकशा करते. दुसरं काही कारण सांगू? नाही ना, तिचा धक्का जा मला. मग असं करू, तुमच्या घरीच कार्यक्रम करू, मी सगळी व्यवस्था करतो. तरी जमत नाही. लय संशय करू पाहिजे. तिकडून आल्यावर भंजाचा वास घेते आणि मटणाचा वास भातच वळते. घरी चकाचक धुवून ठेवू. तरी वळते. काचाच्या गिलासाचा वास घेते. आपल्याला वास येत नाही पण तिला वास येते. तिचं लय तेच नाक आहे. तुम्ही फारच हवलं यार. खरं माझ्या घरचं काम फारच बेकार आहे. काय सांगून फायदा. माझ्यासाठी डबावर चिवडा करून ठेवला. बोले म्हणे स्वयंपाक जीवावर आला तर चिवडा खाजा. चांगले खा, पण हॉटेलात जाऊ नका. राहिले बुवा आला कांदोले. हॅलो, काय म्हणतं? काही येता मला नाही. मी येत नाही, तू ये येतीत बसून. पैसा नाही काय? काहून 500ची नोट दिली ना तुले? ते चालत नाही ना आता. तुझ्या भावाला मग भाड्याचे पैसे. त्याच्यापाशी चिल्लर नाही, तुम्हीच या मला घ्यायला. नाही मी नाही येऊ शकत. काहून? माझ्यापाशी 2000ची नोट आहे. त्याची चिल्लर मागतात. उसने घ्या ना कोणाकडून. कोणी उसने देत नाही. लोक मला सत्तावन्न करून राहिले, मला उसने मागून राहिले. तुम्ही चिल्लर करून खेळायला लागत नव्हती का? असं मालूम आहे काय की असं घोरवून पुढे मोदीने पुरी आपत करून टाकली. बायको इकडे, नवरा तिकडे. दिवाळीला गेली तिकडे झटकली. एटीएम मधून काढा. रोज ATM वर जाऊन राहिलो. एक फरलांवर रांग असते आणि एका घंट्यात ATM बंद होते. बँकेत गेलं की 2.5 घंटे लाईनीत चांगला दुखल्यावर 2000ची नोट हात भेटते आणि चिल्लर कोण देत नाही. भाड्यापुरते पैसे नाही का तुमच्याकडून? कालपासून 15 रुपये चिल्लर आहेत माझ्यापाशी. ते मोजून खिशात ठेवून राहिलो. घरातला किराणा सरला पण दुकानदार उधार देत नाही. हॉटेलवाला उधारी जीव घालत नाही. आता जुलूम करून टाकला. मग मी कशी येऊ सांगा? रेल्वेत फुकट बसून ये. टीसीला पकडल्यावर काय करू? पैसाच नाही म्हणा. ते कशी ते करून घे. दुसरा काही इलाज नाही त्याला. बरं येतो, जाऊ द्या. तुमचा सदैवच आहे. गणेश समय येतो मग तू आपण. बसानं वहिनी खाली. खाली बसताच नाही येत मले. काहून? मनक्याचा त्रास आहे ना. कधीपासून? लय दिवसापासून नाही कंबर दुखते. ऑपरेशन झाल्यापासून झालेला त्रास आहे मला. दवाखान्यात जा मग. गेली होती, कमरेचा एक्सरे काढला. मग डॉक्टर म्हणते वयमानानं मनके बसले. किती वय आहे तुमचं? 40 आहे. लवकरच शॉकअप केले बाबा तुमचे तर. म्हणा उलट्या बसता मला त्रास होते. खाली लवता येत नाही, झाडता येत नाही. खुर्चीवर बसा लागते. डॉक्टरनं गोळ्या दिले काही फरक पडत नाही. एकदा शॉकअप दिल्यावर फरक पडत नसते काही. मग असं असताना होत जाईल काय म्हणे? व्यायाम करत जा. डॉक्टरनं व्यायामाचा चार्ट दिला आणि वजनला आहे ना मिळालं. व्यायाम करायला गेली अधिकच दुखते. कमाल आहे तुमची. आमची मुली 75 वर्षाची झाली पण तिचं काही दुखत नाही. तर काम करते मुली. माय मनके घासले ना. आजकाल लय बाया बिमारी आहे. बाया खाली मांडी घालून बसत नाही. 3-3 घंटे गॅसच्या वड्यापाशी उभ्या राहतात. जेवायला डायनिंग टेबलवर बसतात. घरात सोफ्यावर बसून 4-4 घंटे टीव्ही पाहतात. डॉक्टर काय म्हणते सगळं मोकळ्या हवेत फिरायचं. देता काय तुम्ही मग? एवढ्या थंडीत कुठनं जीवावर नाही येत काय? मी 7:30 वाजेला उठतच नाही. म्हणून तुम्हाला अशा बिमाऱ्या होतात. सण खाणं आणि एका जागेवर बसणं त्यानं वजन वाढते. जरा व्यायाम करत जा नाही तर म्हातारपणा टोंगळे चालू देणार नाही तुम्हाला. एक खेप माय म्हणते बसले की नाही की मी सारं करतो पण ही बिमारी बसून तवा किती. हॅलो रम्या. काय म्हणता हो? काय जो तुम्ही वहिनी उभ्या आहे नगरपालिकेत. आणि कोण्या पक्षातर्फे? हे पक्ष फार भरला आपण. पक्षाला तिकीट मागितलं त्यानं काटावर लागू केलं नाही. तरी जमतं तुमचं. जमलंच पाहिजे आपल्या पुऱ्या वार्डा पुऱ्या काय आपली खर्च पाणी करायला लागते भाऊ. खर्चाची हवी नाही. वरली चालू पैसा आपल्यापाशी. पार्टी करायला लागते. ते सारे पुढचे घेऊन येतो संध्याकाळी. धाब्यावर रिचार्जची व्यवस्था करतो. खाऊ पिऊ घातलं की जमतं तुमचं. काय प्यायची हवी नाहीत ना. फिरू लागतो. काही पांगा नाही. काल तर तू सेनेच्या उमेदवारासोबत फिरला म्हणता. जो खाऊ पिऊ घालते त्याच्यासोबत तिलाच लागते. पक्ष जमीन केली आपलं. जमते ना. खर्च केला की भाडं मिळते. खर्चाची फिकर नाही. फक्त आपल्याला पद पाहिजे. ती वहिनी डायरेक्ट शिक्षण सभापती झाली पाहिजे. नक्की होते. तुझा मुलगा काय म्हणते? म्हणजे मत कुणाला देतात? काही नक्की नाही पण आपल्याला फिरायला लागते. जवान कोणत्या जिकडे असले तिकडे जास्त मतं पडतात. तुझे सारे जवान दोस्त तयार ठेव.
खर्च करायला मी तयार आहो. तुम्हाला रोजची पार्टी देतो. रोजची ना पाहिजे. पाहू पार्टीच्या तारखा लागेल का तुमच्या? काय झाले तो आपण पार्ट्या घ्यायचा आणि मग दुसऱ्याला द्यायचा. नाही रे भाऊ, तुम्ही बिनती करा. तुमची सीट पक्कीच आहे. काय झालं तिकडे? अहो तेल सांडलं. भयताळ आहेस तू. पहिलेच काय आता तेल महाग. 90 रुपये किलो आहे तेल गावात. मा ध्यान नाही ना, मी सराटा घ्यायला गेली आणि त्यांना धक्का लागला. साळून घेते तेल आहे कामी येते. तेल भरपूर वापरत जाय. तेल तेवढं महाग करून झालं माहिती आहे तुले? त्या नोटाबंदीनं सारच महाग करून टाकलं. सोयाबीनचा भाव 22 रुपये किलो आणि तेल 90 रुपये किलो. म्हणजे मेला गेली कसता का? तुम्हाला मी अगोदरच म्हणू की तेलाचा 15 किलोचा डब्बा आहे ना, लय दिवस पुरते. पैसा कोणाजवळ आहे ती? जाऊन बँकेत जाऊन पाय बँकेत. कसे टोंगे जातात 2000 साठी दिवसभर पाय तोडा लागतात. तरी सकाळी जाऊन 2000 काढून आणा. कायले माझी बहीण येऊन राहिली. आता पैशाच्या अडचणीत कायले बोलावलं बहिणीले? कुणीच्या भेटीला येतो म्हणते ते. कोण कोण येऊन राहिलं? तिचा नवरा आणते. या म्हणा दुष्काळात ते आल्यावर पाहून चालणार का आणखीन काय? काय करावं लागते? बजेट काढावंच लागते. पुऱ्या गुलाबजामुन. म्हणजे अधिक तेलावरच गोड. तुले मगापासून सांगून राहिलो की तेल महाग झालं. मग काय करू पाहुणे? भाजीपाला सस्ता आहे. पालकाची भाजी कर, मेथीची भाजी कर, सलाद कर. भाजीपाला किती खावा ना, पण तय नको काढू. अहो बजेट करावंच लागते. मी त्या पाहुण्याला हॉटेलात नाही भजे खाऊ घरी त्याले. तुम्ही तर काही बोलता. तसंच करावं लागते. तेल महाग झाला आता. तुम्ही तर म्हणा सरकार बदललं का अच्छे दिन आएंगे. कायच्या अच्छे दिन कायचं काय? आपल्यासारख्या सामान्य माणसाचे काही चांगले दिवस येत नसतात. आपले सदैव मरमर आणि जीवाची कोणी पाचवीत पूजेला आहे. जाय तू कर साहेबा, मी येतो बाहेरून सामान घेऊन. धन्यवाद. तू साहित्य संग्रहालय एक आपलं सादर केलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मलकापूर द्वारा आहे